नमस्कार. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण केरळचा पारंपरिक पदार्थ कुंजी कलथप्पम तयार करूया. हा पदार्थ भिजवलेले तांदूळ, गूळ, खोबरे यापासून तयार केला जातो. हा पदार्थ संध्याकाळी चहा कॉफीसोबत खाण्यासाठी तयार केला जातो. हा पदार्थ तयार करताना जिरागा सांबा हे तांदूळ वापरले जातात. पण आज हे तांदूळ माझ्याजवळ नाही आहेत, त्यामुळे 1 वाटी उकडे तांदूळ घेतले आहेत आणि 1 वाटीभर सोना मसुरी तांदूळ घेतले आहेत. तुमच्याजवळ जर जिरागा सांबा हे तांदूळ असतील तर या पदार्थासाठी तुम्ही वापरू शकता. आता या पातेल्यामध्ये हे दोन्ही तांदूळ घालूया. आता यामध्ये 1 ते 2 तांबे पाणी घालते. हे तांदूळ आपण 4 तास थंड पाण्यात भिजवून ठेवूया. आता 4 तास पूर्ण झाले आहेत. हे तांदूळ एकदा मी स्वच्छ धुवून घेते आणि यातील पाणी आपण काढूया. आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत. यामधले पाणी काढूया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ अगदी बारीक वाटायचे आहेत. 1 वाटी साखर घेतली आहे. साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे तांदूळ वाटतानाच आपण यामध्ये या वाटीतील थोडी थोडी साखर घालायची आहे आणि पाणी अगदीच बेताने म्हणजेच 1 ते 2 चमचे घालू शकता, कारण साखरेमुळे हे मिश्रण पातळ तयार होते. यामुळे तुम्ही साखर आणि तांदूळ आधी वाटून घेतले तरी चालेल आणि आवश्यकतेप्रमाणे 1 ते 2 चमचे पाणी घालू शकता. हे तांदूळ अगदी बारीक वाटायचे आहेत आणि दाटसर मिश्रण असे करायचे आहे, जसे तुम्ही इडलीसाठी मिश्रण तयार करता त्याप्रमाणे. हे बघा, हे सगळे तांदूळ मी वाटून घेतले. तांदूळ वाटताना थोडी थोडी साखर सुद्धा घातली होती. 1 चिमूटभर मीठ घातले आहे. गोड पदार्थांना किंचित मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखी चांगली येते. आता हे मिश्रण चांगले मिसळूया. हे पीठ 1 तासभर झाकून ठेवूया. कुंजी कलथप्पम शक्यतो गरम गरमच खा, कारण हा थंड झाल्यावर थोडासा घट्ट होतो. कारण यामध्ये आपण हे उकडीचे तांदूळ आणि सोना मसुरी तांदूळ घातले आहेत. यामुळे गरम गरम तयार करून सगळ्यांना वाढा. आता मिश्रण भिजून 1 तास पूर्ण झाला आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा वेलची पावडर घातली आहे. पुन्हा आपण हे मिश्रण चांगले सरमिसळ करूया. आवश्यकता असेल तर 1 ते 2 चमचे पाणी घालूया. हे मिश्रण थोडेसे दाट वाटत आहे, त्यामुळे मी 2 चमचे पाणी यामध्ये घालते. पुन्हा हे मिश्रण चांगले सरमिसळ करूया. आता हे मिश्रण तयार आहे. आपण कुंजी कलथप्पम तयार करूया. मी आज जिलबी तयार करण्याची कढई घेतली आहे. शक्यतो तुम्ही या प्रकारची कढई असेल तर ती तुम्ही वापरू शकता. अर्धी वाटी नारळाचे तेल घालूया.
हा पदार्थ खास करून नारळाच्या तेलातच तयार केला जातो. तेल तापण्यासाठी ठेवूया. आता तेल चांगले तापले आहे. आता या डावात पीठ घेऊन याप्रमाणे घालायचे आहे. हे आप्पम एकाच बाजूने शिजवले जातात. आता एक चमचा घेऊन यावर सतत तेल घालायचे आहे. कडकडीत तेल चमच्याने याप्रमाणे घातल्यामुळे वरील भाग शिजतो. हे बघा, हा आप्पम किती छान फुगला आहे. मागच्या बाजूला तपकिरी रंग येईपर्यंत कडकडीत तेल सतत चमच्याने घालायचे आहे. हे बघा, मागच्या बाजूला अगदी छान रंग आला आहे, त्यामुळे हा मी आता काढला आहे. या पद्धतीप्रमाणे आपण सगळे कुंजी कलथप्पम तयार करूया. हे चांगले फुलतात आणि आतून जाळीदार असे तयार होतात. आता आपण पांडम तयार करूया. पांडम म्हणजे चणा डाळ आणि खोबऱ्याचे पुरण. 1 वाटीभर चणा डाळ घेऊन अर्धा तास गरम पाण्यात भिजवून ठेवली होती. यानंतर ही डाळ शिजण्यासाठी ठेवली. ही डाळ शिजताना चिमूटभर मीठ घालायचे आहे. ही डाळ याप्रमाणे शिजवायची आहे की त्याचे तडे जाऊ नयेत, म्हणजेच आकार बदलू नये, पण शिजायला हवी. या पद्धतीप्रमाणे मी डाळ शिजवून ठेवली आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर 80% ही डाळ शिजवू शकता. हे बघा, आपण ही डाळ थोडीशी दाबून बघूया. ही बरी शिजली आहे. आता या डाळीतील पाणी काढूया. एक ओला नारळ खवून घेतला आहे. यामध्येच ही शिजलेली डाळ घालूया. गॅसवर जाड तळ्याची कढई ठेवली आहे. आता यामध्ये 1 वाटी पाणी घातले आहे. आता 1 वाटी साखर घालते. साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ही साखर विरघळेपर्यंत एकसारखे ढवळूया. 1 मोठा चमचा वेलची पावडर घालूया. आता साखर विरघळली गेली आहे. यामध्ये खोवलेले ओले खोबरे आणि शिजवलेली चणा डाळ घातली आहे. यामध्ये चिमूटभर मीठ घालूया. यामुळे या पुरणाला छानशी चव येईल. आता हे ओले खोबरे आणि चणा डाळ एकसारखे परतूया. यामध्ये थोडेसे काजू घातले आहेत. काजू नाही घातले तरी चालेल. आता आपले पुरण तयार आहे. आता पांडम तयार आहे. हे एका वाटीत काढूया. कुंजी कलथप्पम हा पदार्थ करण्यासाठी अगदी सोपा आहे आणि चविष्ट आहे. ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. कुंजी कलथप्पम या पांडमसोबत सर्व करा. हे आप्पम या पांडमला लावून खायचे आहेत. हे बघा, किती छान जाळीदार तयार झाले आहेत आणि चवीला मस्तच झाले आहेत. तुम्हाला
आजची नवी रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.